कोसळल्यात बघा. बघू शकता किती वेळी वाकडी वळणे आहेत आणि बघा पूर्ण स्मोक, काहीच दिसत नाही. वाजला कसा केलाय, उचलता एकाच याच्यामध्ये उचलायचा, एकच चान्स असतो आपल्याला. फायनली सर चाललेले आहेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो गाईज आम्ही चाललेलो महाबळेश्वर आणि ही आमची रोड ट्रिप चालू आहे. आम्ही घरातून किती 4 वाजता निघलो होतो. आता कोलाड गाव आहे इथे पोहोचलेलो आणि तुम्हाला मी दाखवते किती पाऊस आहे. किती पाऊस आहे इथे. आपली इथे एक थेंब नाही, पण इथे बघा कंटिन्यू पाऊस. काय थकले का नाही तुम्ही गाडी चालवून? कंटिन्यू चालू शकता काही सर तर बोलतात कंटिन्यू चालू शकता. तर बघू महाबळेश्वर पोहोचलो, मग पुढची जर्नी कशी असेल तुम्ही ब्लॉग नक्कीच एंडपर्यंत बघा. बघा किती जोरात पाऊस आलाय, कंटिन्यू इथे पाऊस आहे. गाईज खरोखर रोड ट्रिपला जी जायची मजा आहे ना ती खूपच वेगळी. आणि आमच्या ग्रुपमध्ये कोण माहिती आहे, फक्त मी आणि सर आमचा एवढाच ग्रुप आहे आणि आम्ही या ग्रुपमध्ये खूप एन्जॉय करतो. म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही का ग्रुपमध्ये अजून, आणि म्हणजे असं वाटतं ना जेव्हा रोड ट्रिपला जातात का खूप जण पाहिजेत, खूप गँग पाहिजे, तेव्हा मजा येते. तर असं काहीच नाही, आम्हाला आमच्या दोघांमध्येच मजा येतं. आणि आमचा हा दोघांचा ग्रुपच खूप मोठा ग्रुप आहे. तर काय महाबळेश्वर आम्ही सेकंड टाइम चाललो आणि आता म्हणजे पावसाळा आहे त्याच्यामध्ये तर खूपच मजा येते. रोड ट्रिप म्हणजे होतं ना पीसफुल, एकदम रिलॅक्सिंग वाटतं. आणि खरोखर पाऊस पण खूप मस्त इथे पडतो आणि प्लस मस्त गप्पा मारत रोड ट्रिप, त्याची मजाच काही वेगळी असते. मी नाही बोलत, बोला. बघा काही सर तर काय बोलत नाही, मग मला बोलायला लावतात नुसता, बोला काहीतरी. ती बोलते गाडी चालत नाही बोलू शकत. तर काहीच थोड्याच वेळात मी गाडी चालवणार आहे, तो पण तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये. गाडी डायरेक्ट हवेत. इथे लागलेले ट्रॅफिक. तर किती किलोमीटर झाले आपले कम्प्लीट? किती? 110 किलोमीटर. 110. आणि इथे लागलेली थोडीशी ट्रॅफिक. पाऊस पण खूप आहे, थोडी नाही म्हणजे खूप ट्रॅफिक आहे आणि पाऊस पण खूप कंटिन्यू आहे. आपण किती वाजता पोहोचणार आहोत महाबळेश्वरला? 9 ना? 9 वाजता आम्ही पोहोचू. आता वाजलेले आहेत किती? 7 वाजलेत आता. आणि अजून किती 2 तास बाकी आहेत पोहोचायला. अजून महडला पण पोहोचलो नाही. महडला पोहोचलो का मग जवळच. वाजलेले आहेत किती? 7:30 वाजून गेलेत आणि बघा पूर्ण ब्लॅक झाले, काहीच दिसत नाही. अजून तर घाट चढायचं बाकी आहे. लेट्स सी. पाऊस कंटिन्यू. तर जेवण झालं आणि आता निघालो परत आम्ही. खूप पाऊस आणि रात्र सुद्धा झाली. वाजलेले आहेत 9. किती अजून 1.5 तास न पोहोचायला किती टाइम बाकी आहे? अजून 1.5 तास आहे. 1.5 तास आहे अजून. 1.5 तासच फायनली पोहोचू आम्ही. खूपच पाऊस, कंटिन्यू पाऊस आहे बघा. हा आपली ते एक थेंब नाही पावसाचा. आता घाट स्टार्ट झालेले आहे. खूपच डेंजरस घाट विथ नाईट, विथ रोड ट्रिप. खूपच एन्जॉय विथ पाऊस. थोडा आता थांबले तरी पण रिमझिम पाऊस पडतोच. व्हेरी डेंजरस घाट. बघू शकता किती वेळी वाकडी वळणे आहेत आणि बघा पूर्ण स्मोक, काहीच दिसत नाही. वाजलेले आहेत 10:30 पण इथे बघा काहीच दिसत नाही. खूप डेंजरस घाट आहे गाईस. मी तर सांगेन तुम्ही रात्री कधीच येऊ नका. रात्री घाटावर कधी प्रवास करू नका, सकाळीच या गप. आम्ही आलो रात्री झालं बरं की रात्री जाऊ. बघा काहीच दिसत नाही, पूर्ण स्मोक आणि पाऊस पण आणि घाट लय डेंजर. पोचू आता किती 14 मिनिट बाकी आहेत. फायनली रीच. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि विचार केला काहीतरी थोडा नाश्ता करूया मस्तपैकी, कारण खूपच आम्ही थकलो. फायनली छत्री वित्री घेऊन तयारी सोबत.
ओ कशी मग ड्रायव्हिंग कसं एक वाटलं नंबर, तुम्हाला करून एक रोड ट्रिप नंबर. माझ्यासोबत? नाईट मध्ये कोणच नाही करू शकत. कोणच करू शकत नाही. आम्ही दोघाही केलेली आहे रोड ट्रिप. एकदम डेंजरस गाईस, व्हेरी डेंजरस. कारण जो घाट होता आणि नाईट काहीच दिसत नव्हतं, काहीच मागे पुढे. काय काय पोचलेलो इथे महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. विचार करतो काय खायचा. काय खातील तुम्ही? काहीच नाही, जाऊ दे, मला घ्यायचं काहीतरी. काय घेऊ? काय येऊ? काय हो? मसाला दूध गाईस. चला मसाला दूध पिऊया, ट्राय करूया. गाईस घेतलेला मसाला दूध, ट्राय करून बघूया कसं वाटतं. बाकी तो सब है, उनका लगा लो। हाँ, वो थोड़ा कम दिया ना। खूपच सुंदर असा रम्य वातावरण आणि सिरियसली खूप खूप असं एकदम पीसफुल.